हॅलो नमस्कार. मी दिव्या. तरुण भारतच्या श्रावण स्पेशल श्रावण गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. श्रावण म्हटलं की हिरवगार रान आलं. सणासुदीचे दिवस आले. आज आपण राजकारण थोडंसं बाजूला ठेवून मनसोक्त गप्पा मारणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत वैशाली राजेश क्षीरसागर. त्यांच्याशी आपण मनसोक्त गप्पा मारणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्ते. तुमचं तरुण भारतच्या श्रावण स्पेशल श्रावण गप्पांमध्ये मनापासून स्वागत आहे. मी दिव्या, माझी सहसखी गौतमी. नमस्ते. आज आपण सुरुवात करूया तुमच्या बालपणापासून. बालपण म्हटलं की एक जिव्हाळ्याचा विषय असतो. तर कसा होता तुमचं बालपण? माझं बालपण एकदम आनंदी वातावरणात गेलेलं आहे. बालपणी माझे वडील सुद्धा ज्येष्ठ नगरसेवक होते. त्यांनी 3 वेळा महानगरपालिकेमध्ये निवडणुका लढवलेल्या आहेत आणि ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब मोहिते, कैलासवासी बापूसाहेब मोहिते यांची मी कन्या आहे. त्यामुळं घरात पहिल्यापासूनच राजकीय आमच्या घरी वातावरण होतं. खरं आमच्या आई ह्या नेहमीच सामाजिक काम करत असायच्या आणि त्यांच्यामुळं आम्हाला सगळी संस्कृती घडली. त्या नेहमी प्रत्येक सणवार अगदी व्यवस्थित करत होत्या. माझ्या आजीसुद्धा, आम्ही एकत्र कुटुंबात वाढलेलो होतो. माझ्या आजीसुद्धा प्रत्येक सण व्यवस्थित साजरे करायच्या. प्रत्येक सणाला आमच्या घरी एकत्र कुटुंब असल्यामुळं आत्यांची मुलं ही एकत्र आम्ही येऊन हे सगळे सण आम्ही साजरे करत होतो. त्यामुळं बालपण हे अगदी आनंदी वातावरणात आणि सुंदर गेलं. आणि श्रावण महिना म्हटलं की पहिला सण असायचा तो नागपंचमीचा सण असायचा. नागपंचमीच्या सणाला आमचं मोठं बाग होती. त्या बागेत आम्ही झोपाळे बांधून हे लहानपणी झोपाळेसुद्धा खेळलेलो आहे. आणि शिवाजी पार्कमध्ये मी राहत होते, त्यामुळं अंगण हे खूप मोठं होतं आमचं. त्या अंगणात आमच्या सगळ्या मैत्रिणींच्या बरोबर आम्ही सगळे खेळ खेळलेलो आहे. पै पाहुणे सगळ्यांच्या बरोबर आम्ही हे चांगल्या पद्धतीनं खेळ खेळलेलो आहे. मॅडम, तुम्ही बालपण सांगितलं, पण तुमचा एक शैक्षणिक प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे कॉलेज, शाळेमध्ये कसं होतं, कॉलेज लाईफ तुमची कशी होती त्या काळचे? शाळेमध्ये मी ताराराणी विद्यापीठ म्हणजे उशारजे गर्ल्स हायस्कूल ह्या शाळेत मी शिक्षण घेतलेलं आहे. कारण का ती शाळा आमच्या घरापासून जवळ होती. माझं शिक्षण हे मराठी मीडियममधून झालेलं आहे आणि शाळेचं पण माझं सगळं व्यवस्थित केलेलं आहे. शिक्षण माझं व्यवस्थित पार पडलेलं आहे. शाळेतसुद्धा मी प्रत्येक खेळ हे अगदी आवर्जून खेळत होतो. म्हणजे गजगे, बिट्ट्या हे सुद्धा आम्ही खेळ खेळलेले आहेत. परत झिम्मा फुगडी, म्हणजे प्रत्येक खेळाचा आम्ही आनंद अगदी घेतलेला आहे शाळेत असताना सुद्धा. आणि आता शाळेतल्या सुद्धा मैत्रिणी आमचा अजून तो ग्रुप आहे शाळेतल्या मैत्रिणींचा सुद्धा. त्याचा आम्ही गेट टुगेदर आम्ही नेहमी 3 महिन्यातून एकदा एकत्र येतो आणि मनसोक्त आम्ही गप्पा मारतो. आणि त्या मैत्रिणी अशा आहेत की एक गोव्याला आहे, एक पुण्याला आहे, एक सुरतला आहे, एक ठाण्याला आहे. खरं आवर्जून अगदी आमचं जेव्हा गेट टुगेदर असतो, हा आमचा 11 जणींचा ग्रुप अगदी व्यवस्थित आहे. लहानपासून म्हणजे 5वी पासून आमचा हा ग्रुप आहे, तो अजूनपर्यंत आम्ही ठेवलेला आहे. इतकं तुम्ही मैत्रिणींचं वगैरे सांगताय, तर मग एखादा असा किस्सा असेल जो तुमच्या अजूनही आठवणीत आहे, जो मैत्रिणीसोबत तुम्ही केलाय? असे बरेच किस्से आहेत असं की तुमच्या आठवणीत राहण्यासारखं आजही तुम्हाला आठवलं तर तुम्हाला एकदम हसू फुटतं, असा कोणता किस्सा आठवतोय? नाही, प्रत्येक खेपेला मी एन्जॉय खूप करतोय, त्यामुळे असा कुठला मला एखादा किस्सा नाही सांगता येणार. मग लहानपणी असं काहीतरी आगाऊपणा केला असेल, तो अजूनपर्यंत तुमच्या आठवणीत आहे, असा कोणता प्रसंग? आमरसाचा सीझन आला की मला आमरस हा म्हणजे अगदी लहानपणापासून भातात घालून खायची ही खूप म्हणजे आमरसाची वाटी ही संपत असेल की त्यात थोडासा भात घालायचा आणि तो भात आणि आमरस मला हा अजूनही आठवतोय. आणि त्या ह्याच्यावर आमच्या घरातली खूप सगळी हसत होती की हे काहीतरी वेगळं खाते ही म्हणून. त्यामुळं सगळी खूप हसत होती या ह्याच्यावर. मॅडम, श्रावण महिना चालू आहे आणि आपल्या श्रावण गप्पा सुद्धा चांगल्या रंगतायत, तर मग तुमच्या आठवणीतला श्रावण, माहेरचा श्रावण कसा असायचा? माझ्या आठवणीतला माहेरचा श्रावण म्हणजे आमच्या घरी रक्षाबंधन हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात व्हायचा. त्यामुळं रक्षाबंधन आली की खूप आम्हाला आनंद व्हायचा.
माझी एक मोठी बहीण आहे आणि काकांची एक मुलगी आहे. मग आमची आईसुद्धा आम्हाला तिघींना अगदी एकसारखे ड्रेस शिवत असत. परत त्यावेळेला स्प्रिंगच्या बांगड्या होत्या. स्प्रिंगच्या बांगड्याची पद्धत खूप होती. त्या अगदी श्रावण महिना आला की आमच्या आई आमच्यासाठी घेऊन यायच्या आणि दरवेळेला नवीन नवीन लहान असताना तिघींना अगदी सेम ड्रेस असायचे. ते आम्ही सगळी भावंडं एकत्र असायचो आणि आमच्या आई पण अगदी हौशेनं सगळ्या गोष्टी करत होत्या. ह्याचबरोबर तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा प्रोत्साहन देताय, तर त्याबद्दल काय सांगाल? महिला सक्षमीकरणासाठी आमचा भगिनी मंच हे आम्ही व्यासपीठ महिलांच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. गेली 12-15 वर्ष हे व्यासपीठ मोठ्या प्रमाणात चालत आहे. त्यामध्ये महिलांना रोजगार मिळवणे, महिलांनी आता प्रत्येक जी महिला येते तिचं काही अडचणी असू देत त्या आम्ही अगदी जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करतो. मॅडम, तुम्ही बालपण तारुण्य सांगितलं. आपण थोडंसं तुमच्या लग्नाकडे बोलूया. तर लग्नाचा प्रस्ताव कसा आला होता आणि एक सासरी एक श्रावण सेलिब्रेशन असतं ते कशा प्रकारे आहे, म्हणजे ती खाद्य संस्कृती कशी आहे, रेहनसहन, या सगळ्या गोष्टी कशा आहेत आणि ही जबाबदारी कशी वाटते, काय अनुभव आहेत तुमचे? लग्नाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमचं दोघांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. त्यामुळं घरी प्रस्ताव येणे हा प्रसंग घडलाच नाही. आणि माझ्या सासूबाई सुद्धा अगदी खूप पर्टिक्युलर होत्या आणि त्यांना सुद्धा शिस्त हा प्रकार त्यांच्याकडनं आम्ही खूप शिकलो. शिस्त काय आहे त्या पण सणवार सगळे व्यवस्थितपणे साजरे करत होत्या. सोमवारी बघायला गेले तर सोमवारी संध्याकाळी आमच्यात अगदी व्यवस्थित सगळे खाद्यपदार्थ म्हणजे जे काय लागते सोमवारच्या उपवास सोडायला ते माझ्या सासूबाई आम्हाला बनवायला सांगायच्या. म्हणजे मुळ्याची कोशिंबीर असू दे, श्रावण घेवडा भाजी असू दे, अळूची वडी असू दे, हे सोमवार सोडताना हे पदार्थ लागतात असं आहे. म्हणजे अजून ही संस्कृती आपल्या इथं आहे, चाललेली आहे. ते आम्ही करत होतो. परत दर शुक्रवारी पुरणपोळी, बटाट्याची भाजी, भजी हा आमच्याकडं नैवेद्य असायचा. त्यामुळे सगळे सण सासूबाई पण इथं चांगल्या पद्धतीनं साजरे करायच्या. त्यामुळे आम्ही पण त्या सगळ्या गोष्टी शिकलेलो आहे त्यांच्याकडून. आता तुम्ही म्हणालात की आमचं लव्ह मॅरेज आहे, तर मग कसं होतं ते? घरी सांगून केलं की कसं ते काय होतं? घरी सांगून नाही केलं. आमचं आम्ही दोघांनी जाऊनच केलेलं आहे. घरच्यांच्या प्रतिक्रिया काय? नंतर घरच्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे साहेबांच्या घरी माहिती होतं, त्यामुळे साहेबांच्या घरी काय त्रास झाला नाही. आणि माझ्या घरी पण नंतर थोडे दिवसानं मला पण परवानगी दिली. त्यामुळे वडिलांनी मान्य केलं आणि रिसेप्शन वगैरे करून दिलं. आता साहेबांना एखादा पदार्थ तुमच्या हातचा आवडतो आणि त्यांनी खूप तुमचं कौतुक केलंय, असा कोणता पदार्थ आहे आणि असा एक आठवण त्यांना श्रावण महिन्यातला जर पदार्थ म्हणायचं गेला तर त्यांना आपलं भावाचा उपास असतो त्या दिवशी आपण जी थालीपीठ करतात ती थालीपीठ त्यांना खूप आवडतात. त्यामुळं थालीपीठ हा प्रकार आमच्या घरी वारंवार होत असतो. पहिल्यांदा लग्नानंतर इथं आल्यानंतर तुम्ही डिश कोणती बनवली होती आणि ती आठवण काय आहे? पहिल्यांदा मी शेवयाची खीर मला सासूबाईंनी बनवायला सांगितलेली होती. म्हणजे त्यांनी मला विचारलं की तुला गोडमध्ये काय येते करायला. मग मी म्हणते की शेवयाची खीर येते, शिरा येतो. मग त्यांनी मला शेवयाची खीर बनव म्हणून सांगितलं. मग त्या पद्धतीनं मी बनवली, छान झाली होती. कौतुक केलं होतं साहेबांनी? हा, केलेलं होतं. तसे सासू सासरे माझे खूप चांगले होते. त्यांनी पण आमच्यावर संस्कार खूप चांगल्या पद्धतीने केले. सासूबाई पण माझ्या प्रत्येक गोष्ट समजून घेत होत्या. म्हणजे मला पण त्या समजून घ्यायच्या आणि आमच्या दोघींचं नातं खूप छान राहिलं. श्रावणातला असा कोणता किस्सा आहे का जो तुमच्या सदैव मनात राहतो? आता श्रावणातला किस्सा म्हणजे आम्ही श्रावण सोमवार 108 जोड्या ह्या आम्ही दर श्रावणातल्या 3ऱ्या सोमवारी वाटतो. त्याचा अनुभव मला असं छान वाटतो की आपण कुणाला तरी 108 जोड्या तिथं त्या जोड्यांचं स्वागत करून त्यांना आपण व्यवस्थित मानपान करून त्यांना जेवायला घालतो. हे मला खूप आवडते हे करायला. ती पद्धत अजून सुद्धा आहे. आता तुम्ही म्हणता मॅडम, पण आपला श्रावण चालू आहे. श्रावण म्हटलं की अनेक सण समारंभ आले
त्यामध्ये खास करून मंगळागौर, हम्म. श्रावणामध्ये झिम्मा फुगडी मंगळागौर. तर तुम्ही आत्ता झिम्मा फुगडी वगैरे असे खेळ खेळता का, किंवा मंगळागौरीचं एखादं गाणं येतं का तुम्हाला? लहानपणापासूनच हे मी खेळ खेळलेले आहे. कारण का माझ्या माहेरी सुद्धा गणपती आले किंवा श्रावणात हे खेळ खेळत होतो. त्यामुळे त्याची मला खूप आवड आहे आणि अजूनपर्यंत सुद्धा मी हे खेळ खेळते. कारण का अपार्टमेंटमध्ये, आमच्या ह्या अपार्टमेंटमध्ये श्रावण महिन्यात खेळतात किंवा तुम्हाला माहीतच असेल इथं गल्लीत सुद्धा सगळीकडे हे खेळ खेळत असतात. त्यामुळे मी सहभागी होते. म्हणजे नागपंचमी झाल्यानंतर ह्या खेळाला सुरुवात होते आणि गौरी गणपतीच्या वेळेला ह्याचं हे सुरुवात बंद करतात खेळ खेळायचं. तेव्हा महिनाभर आम्ही जेव्हा जेव्हा वेळ असतो तेव्हा आम्ही हे सगळे खेळ खेळतो. मग आता तुम्ही पहिल्यापासून श्रावणातले सण साजरे करताय, झिम्मा फुगडी मंगळागौर या सगळ्या गोष्टींमध्ये खूप आनंदाने सहभागी झालाय. तर मग आता आम्हाला एक मंगळागौरीचं गाणं ऐकायला लागतंय. गाणी मला भरपूर येतात. त्यात एक मी हे म्हणेन, घागर घुमू दे रामा पोवा वाजू दे, पैंजनाच्या नादी गवर माझी खेळू दे, पिवळं पितांबर गवर माझी देऊ दे, घागर घुमू दे रामा पोवा वाजू दे. एवढ्या ह्या दिनक्रम तुमचा जो असतो, म्हणजे राजकारणाची धावपळ साहेबांच्या बाबतीची जी आहे, त्यातून ह्या सगळ्याला तुम्ही वेळ कितपत देऊ शकताय? नाही, मला ह्या गोष्टीची खूप आवड आहे. त्यामुळे मी जास्तीत जास्त वेळ देते. इथंच वेळ देता. हा, देते. आणि ही संस्कृती आपण जपायला पाहिजे. हिंदू धर्माची जी संस्कृती आहे ती आपण सगळ्यांनीच जपली गेली पाहिजे. जर आपणच ही संस्कृती मोडली तर पुढच्या पिढीला काय कळणार? त्यामुळे पुढच्या पिढीसाठी ही संस्कृती जपलं पाहिजे. मी लहान मुलींना पण सांगते की तुम्ही हे खेळ खेळायला या. जेव्हा आम्ही अपार्टमेंटमध्ये खेळत असतो तेव्हा अगदी आवर्जून लहान मुलींना मी सांगते की तुम्ही पण आमच्यात सामील व्हा. त्यांना मोबाईलचा नाद जरा जास्त आहे हल्लीच्या पिढीला. त्यामुळं हे सगळे खेळ खेळत राहिले तर हा नाद थोडा कमी होईल आणि आपली संस्कृती पण जपली जाईल. त्यामुळं माझा ह्याकडे जास्त ओढा आहे आणि मी प्रत्येक महिलेला सांगत असते की तुम्ही हे खेळ खेळत जावा. आता सूप नाचवणे, घागर घुमवणे, आम्ही हे सगळ्या हे खेळतच असतो. आणि गल्लीतून ह्या आहे ही संस्कृती अजून टिकली गेलेली आहे. ही संस्कृती तुम्ही संध्याकाळी 8 नंतर जेव्हा फेरी माराल तेव्हा तुम्हाला कोपऱ्या कोपऱ्याला असे ग्रुप दिसतील किंवा 9 नंतर रात्री कोपऱ्या कोपऱ्याला ग्रुप दिसतील की खेळत असतात बाहेर. कारण का प्रत्येकाची घरं इथं छोटी आहेत. त्यामुळे त्यांना रस्त्यावरच खेळावं लागतं. त्यामुळे सगळ्या ह्या खेळत असतात. म्हणजे पेठेत तरी ही संस्कृती अजून टिकलेली आहे. हे सगळं करत असताना तुमचा दैनंदिन दिनक्रम कसा असतो? दैनंदिन आमचा सकाळी 7 वाजल्यापासून हा दिनचर्या चालू होती, दिनक्रम चालू होतो. 7 वाजता उठले की देवाची पूजा वगैरे करणे, मग नाश्ता करणे. नाश्ता करत असताना वेगवेगळे नाश्त्याला जे काही पदार्थ असतात ते करणे. परत 1:30ला जेवण होतं. नातवंड आहेत ती 8 वाजता स्कूलला जातात. त्यामुळे थोडी इकडे तिकडे गडबड असते स्कूलला जाईल तोपर्यंत. नंतर मग 1:30ला जेवण होतं आणि मग हे रुटीन आमचं रोजचं चालू आहे. चित्रपट पाहायला आवडतं का तुम्हाला? कमी पाहते मी चित्रपट. दोघांनी पाहिलेला पहिला चित्रपट कोणता? आम्ही दोघांनी पहिला चित्रपट पाहिलेला चांदणी. त्यातला असा किस्सा आहे का जो तुमच्या आठवणीत आहे कायम? नाही, पिक्चर छान होता. असे खूप किस्से आहेत आठवण्यासारखे. मॅडम, तुम्ही तुमचं लव्ह मॅरेज झालंय म्हणताय. मला वाटतं प्रेमाला वयाचं बंधन नसतं. सो साहेब एवढं राजकारणाच्या धावपळीत गडबडीत असतात, ते तुम्हाला वेळ देऊ शकतात का आत्ता? हा, देऊ शकतात. असं काही नाहीये की वेळ देत नाही. तसं ते फॅमिलीसाठी खूप फॅमिली जपतात. ते खूप कार्यक्रम असेल तुमचा की तुम्हाला आता हे मंगळागौरीचे खेळ म्हणा, तर त्यामध्ये किती भाग घेतात ते तुमच्यासोबत? म्हणजे आता तुम्ही खूप छान नटलाय मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी, तर त्या दिवशी तुमचं कौतुक किती केलेलं आहे त्यांनी? केलंय ते नेहमीच कौतुक करत असतात आणि पहिल्यांदा ते फॅमिली जपतात. नेहमीच की नाही
फॅमिलीचा ते विचार करतात आणि फॅमिलीसाठी वेळ देतात. म्हणजे इतकं त्यांचं बिझी असतात खरं, तरी पण ते फॅमिलीसाठी भरपूर वेळ देतात. नातवंडांच्यासाठी देतात, मुलांच्यासाठी देतात. आणि आमच्या इथे एक आहे पहिल्यापासून की दुपारच्या वेळेला आल्यानंतर आम्ही मुलं, आता एक सून आहे माझी, एक येईल आता 6 महिन्यानंतर. खरं एकत्र आम्ही रात्रीच्या वेळेला तरी एक टाईम हे एकत्र गप्पा मारत आम्ही बसतो आणि दिवसभरात आपल्या काय काय गोष्टी झाल्या झालं. ह्या नक्कीच आम्ही एकमेकापासून जाणून घेतो. एवढं साहेबांचं कौतुक चाललंय. हं. आपला आपली जी गप्पांची महफिल आहे ती एवढी छान रंगलेली आहे. तर आता शेवट मात्र तुमच्या उखाण्यानं झालाच पाहिजे. महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून, राजेसाहेबांचं नाव घेते तुमचा मान राखून. मला असं विचारायला आवडेल की फिरायला आवडतं का तुम्हाला, किंवा फॅमिली ट्रिप वगैरे? हा, फॅमिली ट्रिप आमच्या होतात, नेहमी होतात. वर्षातून 2 मोठ्या ट्रिप आमच्या होतात. आणि मग इतर वेळेला काय जसं जमेल तसं आम्ही जातो. खरं फॅमिली ट्रिप या नेहमी होतात. माहेरी जाण्याचा योग माझा पहिल्यापासून कमी आहे. मी जास्त नाही माहेरी गेलेले. म्हणजे आई वडील नेहमी बोलवायचे मला, खरं जास्त मी जाऊ शकले नाही, कारण का इथली माझी जबाबदारी खूप होती. त्यामुळे माहेरी जास्त नाही जाऊ शकले. आणि साहेबांना पण जास्त माहेरी गेलेला आवडत नव्हतं. तुमची जाण्याची इच्छा कधी व्हायची नाही का? माझी पण होत होती, खरं कमी होत होती. म्हणजे अशी, आणि इथल्या इथंच शिवाजी पार्कमध्येच माहेर होतं. त्यामुळे काय पडदिशी जाऊन आलं की चालत होतं. तेवढे आई वडिलांना भेटत होते, ते इथे येत होते. त्यामुळं असं काय, जेव्हा लांब माहेर असतं तेव्हा जरा जास्त आठवणी येत असतात. जवळच्या जवळ असेल तर जाऊन येऊ शकतो आपण लागलीच. लहानपणी तुमचं पप्पांचं आणि तुमचं नातं कसं होतं? छान होतं नातं. माझे पप्पा खूप प्रेमळ, म्हणजे वडील खूप प्रेमळ होते. कायम आम्हाला त्यांनी पण संस्कार चांगले दिलेले आहेत कायमपणे. आणि एकत्र कुटुंब हे कसं असावं हे त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. आज आपण श्रावण स्पेशल गप्पा मारल्यात, त्याचबरोबर लहानपणी शैक्षणिक आयुष्य तुमचं कसं होतं हे सांगितलं. तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात, त्यासाठी तरुण भारत कडून तुम्हाला श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कुटुंबाला सुद्धा खूप शुभेच्छा. धन्यवाद.